नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बटाट्याची चटणी. पण बटाट्याची चटणी आहे ना, आपण चुलीवरच्या चवीची छान अशी मस्त लागली पाहिजे चवीला, अशी बटाट्याची चटणी आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे बघा घेतलेले आहे 1/2 किलो बटाटे. पण बटाटे ना मी असे छोटे आणलेत. असे छोटे बटाटे आहे ना, असे निब्बर पण असतात आणि त्याची चटणी खूप छान अशी चविष्ट लागते. भाकरीसोबत, चपातीसोबत, टिफिनला पण तुम्ही नेऊ शकता. तर ही बटाट्याची चटणी कशी बनवायची करूयात रेसिपीला सुरुवात. त्यासाठी मी इथं घेतलेले आहेत 1/2 किलो बटाटे आणि आपल्याला लागणार आहे असं जाड बुडाचं पातेलं. पातेलं घ्यायचं, असं पातेलं कढई काय पण घ्या, पण छान असं जाड बुडाचं घ्या. हे स्वच्छ धुतलेले बटाटे ना आपण आता ठेवूया ह्या पातेल्यामध्ये. छोटे बटाटे असले ना ते भाजतात पण पटकन बघा. गॅसवरती आहे ना एक 20 ते 25 मिनटामध्ये हे बटाटे छान असे भाजले जातात. असे ठेवून द्यायचे पातेल्यात. असे ठेवले बटाटे. बरोबर 1/2 किलो बटाटे ना ह्या पातेल्यामध्ये बसतात. पाणी वगैरे काही टाकायचं नाही आपल्याला ह्याच्यामध्ये. भाजून घ्यायचेत पातेल्यामध्ये बटाटे. आता आपण बटाटे तर पातेल्यामध्ये ठेवून झालेले आहेत. आता गॅस चालू करून बटाटे भाजून घेऊया. गॅस चालू केला, त्याच्यावरती ठेवायचं आहे हे पातेलं आणि बटाटे. एकदम मिडियम गॅसवरती ना झाकण ठेवायचं आणि बटाटे आपण भाजून घेऊया. गॅस मिडियम ठेवायचा आणि असं झाकण ठेवायचं. तर इथं बघा आपण आहे ना बटाटे पातेल्यामध्ये ठेवलेले ना 10 ते 12 मिनटं झालेत बघा. आपण चेक करूया बटाटे भाजलेत का. 10 ते 12 मिनटं आहे ना असं झाकण लावून ठेवून दिले होते बटाटे आणि एकदम गॅस बारीक आहे. मिडियम गॅसवरतीच बटाटे इथं मी भाजायला ठेवले होते. पण हे बटाटे भाजलेत का पाहूया. असे खालून आहे ना असे डाग पडलेले आहेत बटाट्यांना. आणि छोटे बटाटे असल्यामुळे ना पटकन भाजले जातात. आणि जर थोडेसे मोठे बटाटे असले ना तर थोडंसं 5 मिनटं उशीर होईल भाजायला. पण एकदम छान मस्त भाजतात हे बटाटे. भाजलेत का पाहू आपण. बघा कसे मस्त बटाटे इथं भाजलेले आहेत. एकदम मऊ बटाटे भाजलेत. आता हे बटाटे ना गॅस बंद करून टाकू आणि बटाटे आपण ताटामध्ये काढून थंड करून घेऊया. ताटामध्ये ना पातेल्यातले बटाटे काढून घेऊ. मस्त असे बटाटे भाजलेत बघा पातेल्यामध्ये. आणि मिडियम गॅस ठेवला ना तर पातेलं करपत पण नाही. असं जाडबुडाच्या पातेल्यामध्ये, जाडबुडाच्या कढईमध्ये बटाटे असे भाजून घ्यायचे. थोडेसे थंड झाले ना की त्याच्या साली आपण काढून घेऊ. कसले मस्त बटाटे भाजलेत बघा. एकदम मऊ मऊ झालेत. एक बटाटा तर ते असं चुराच झाला त्याचा. थोडंसं थंड करून घेऊया. 1-2 मिनटात आहे ना बटाटे थंड झालेले आहेत. त्याच्या आपण साली काढून घेऊ. थोडेसे थंड झाले ना तर बघा असे साली पण निघतात. आपण चुलीवरची चटणी बघा आपली आजी आई बनवायची ना त्याच चवीची ही बटाट्याची चटणी होती मस्त. असे साले आपण सर्व बटाट्यांचे काढून घेऊ. बघा सर्व बटाटे नाहीत आपले सोलून झालेले आहेत. साले काढून घेतले बटाट्यांचे. आता काय करायचे बटाटे ना आपल्याला चमच्याने आहे ना थोडेसे असे मॅश करून घ्यायचे. भाजलेत ना बटाटे व्यवस्थित. बघा किती पटकन बारीक होतात हे. असे थोडेसे चमच्याने मॅश करून घ्यायचे बटाटे. ना छान लागतं, चविष्ट चटणी तयार होती. आता आपण ही चटणी परतून घेऊ. तवा गरम झाला की टाकायचं 2 ते 3 चमचे तेल. तेल थोडंसं गरम झालं की टाकूया थोडीशी जिरी. मोहरी नाही टाकायची चटणीला, जिरी टाकायची फक्त थोडीशी. 1 पाव चमचा जिरी टाकली आणि टाकूया 4-5 लसूण पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत. लसूण जिरी व्यवस्थित भाजून घेऊ.
लसूण जिरे व्यवस्थित थोडासा भाजला की टाकूया थोडासा कढीपत्ता. पहिलं तर आहे ना असं कढीपत्ता वगैरे काहीच नसायचं, पण नुसते लसूणात जरी ही चटणी वाटली ना थोडीशी परतून घेतली तर एकदम मस्त चविष्ट लागायची. आता आपल्याकडं कढीपत्ता कोथिंबीर सगळंच असतं ना, टाकले थोडंसं कढीपत्ता. बघा कढीपत्ता थोडासा भाजला एकदम गॅस कमी करायचा आणि टाकायचा आहे 1 चमचा लाल तिखट. थोडीशी चटपटीतच चटणी ही चांगली लागते. 1 चमचाभर लाल तिखट टाकलं. टाकूया थोडीशी हळद 2 चिमूट आणि टाकूया याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीर. गॅस एकदम कमी करायचा आणि आता आपल्याला टाकायचं आहे हे बटाटे बारीक करून घेतलेले. छान मस्त परतून घ्यायचं. असं लोखंडी तव्यामध्येच आहे ना ही चटणी बनवायची. टाकूया चवीपुरतं मीठ. तिखटामध्ये ना मीठ अजिबात नाही, लाल तिखट आहे ना, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि आता व्यवस्थित चटणी परतून घेऊया. बटाट्याची भाजी आपल्याला तीच बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा पण येतो ना. ही चटणी एकदा तुम्ही बनवून तर बघा, इतकी छान मस्त चविष्ट लागते ना चटणी ही. मीठ तिखट आहे ना चटणीला सगळीकडे असं लागलं पाहिजे. 1 मिनिटभर अशी चटणी परतून घ्यायची मिडियम गॅसवरती. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता फक्त आहे ना 1 ते 1.5 मिनिटं आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून चटणीला आपण वापरूया. 1 मिनिटभर आपण चटणीला झाकण ठेवलं होतं. मस्त अशी चटणीला वाफ बसली असं. छान अशी मस्त येत आपली बटाट्याची चटणी आहे ना चुलीवरच्या चवीची तयार आहे. किती मस्त वास येतोय त्याचा. असं परतलंय ना आपण लसूण जिरे कोथिंबीर टाकली तर छान असं मस्त चटणी झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. मिक्स करून घेऊ कोथिंबीर टाकून. बघा तुम्हाला पण आहे ना असं तेच बटाट्याची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर ही चटणी आहे ना बनवून बघा. आणि बाजारामध्ये ना असे छोटे बटाटे पण मिळतात. असे छोटे बटाटे असले ना तर पटकन भाजले पण जातात ना. तयार झाली आपली तर मस्त छान मस्त चविष्ट बटाट्याची चटणी. गॅस बंद करून टाकूया आणि चटणी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. चटणी प्लेटमध्ये काढून घेऊ. असं वरण भात जरी केलं ना, वरण भात आमटी असं काय जरी असलं ना तशी चटणी तोंडी लावायला बनवायची. ही चुलीवरच्या चवीची बटाट्याची चटणी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि ना सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू असे एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.